अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीच्या दिवशी आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करून यायचं आहे. म्हणजे आपले तत्काळ गरिबी कमी होईल, लक्ष्मी माता अखंड आपल्या घरामध्ये कृपा राहील. बघा, नवीन वर्ष आपलं चांगलं जावं, आपलं नवीन वर्षामध्ये चांगली प्रगती व्हावं, आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद भरभराट व्हावं म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मंदिरात जात असतो, पूजा करत असतो, काही होम हवन संकल्प स्वामी सेवाला सुरुवात आपण चांगल्या गोष्टीनं सुरुवात करत असतो. आपला हा 23 वर्षाला आपल्याला निरोप द्यायचा आहे. 23 आणि 24 वर्षामध्ये आपल्याला आगमन करायचं आहे. तर आपण गोडधोड खाऊन, कोणी नाचून, कोणी डान्स करून, कोणी आपल्या आपल्या पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात करत असतात. पण आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आणि धन प्राप्ती व्हावं म्हणून आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करून सुरुवात करायचं आहे. आपल्याला 1 जानेवारीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे. हिंदू शास्त्रामध्ये ह्या झाडांना खूप काही महत्त्व आहे. हिंदू शास्त्रीय शास्त्रामध्ये ह्या झाडाला खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. ह्या झाडामध्ये साक्षात भगवंताचं वास राहतो आणि ते झाड कोणते आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, झाडामध्ये झाड हा पिंपळाचं झाड. ह्या पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास राहतो आणि माता लक्ष्मी अखंड त्या झाडावरती निवास राहते असे भगवान विष्णूंनी वरदान दिलेलं आहे ह्या झाडाला. ह्या झाडाला आपण ह्या दिवशी 1 जानेवारीच्या दिवशी आपल्याला ह्या झाडाच्या खाली जायचं आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे. ह्या तुपाच्या दिव्यामध्ये थोडीशी आपल्याला हे टाकायची आहे, हळद. भगवान विष्णूला प्रिय म्हणजे हळद आणि एक माता लक्ष्मीला प्रिय म्हणजे लवंग. एक थोडंसं हळद आणि 2 लवंगा त्या शुद्ध तुपाच्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं त्याच्यात भीमसेनी कापूर टाकायचं आहे आणि ते एक दिवा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे. त्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. पाणी घालून मग एक दिवा तिथं प्रज्वलित करून आणि आपल्याला विनंती करून यायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला, आपल्या घरामध्ये कधीही धान्य कमी पडू नये, धन येण्याचे अनेक मार्ग भेटावं म्हणून आपण ह्या झाडाला विनंती करून यायचं आहे. शास्त्रामध्ये ह्या झाडाचं खूप महत्त्व आहे आणि ह्या झाडाची आपण पूजा केली तर आपल्याला आपल्या प्रत्येक पितृदोषापासून मुक्त भेटते आणि हे पितरांचं देव म्हणजे भगवान विष्णू म्हणून ह्या झाडाला जो काही पूजा करेल, जो काही दिवा लावेल तर त्या मनुष्याला पितरापासून पण मुक्ती भेटते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण कृपा आशीर्वाद प्राप्त होते. हा सगळ्यात महत्त्वाचा झाडांचा राजा म्हणजे हा पिंपळांचा झाड. आता दुसरं, आपल्याला आपल्या घरासमोर किंवा आजूबाजूला कुठंतरी आपल्याला पारिजातचं जर झाड असेल तर त्या झाडाला पण तेवढंच महत्त्व आहे. हा पारिजातचं झाड स्वर्गातून आपल्या धर्तीवर आलेलं आहे. ह्या झाडाला स्पर्श जरी करून आले तरीही आपल्याला जे काही म्हणजे चिडचिडपणा होते, जे काही आपल्याला आपलं मन विचलित होतं, तर ह्या झाडाचा स्पर्श करून पूजा करून आले तर आपल्याला त्या मनाला शांती प्राप्त होते. बघा, हा झाडाला आपल्या पृथ्वीवर हा झाड आला कसा? एकदा नारद मुनी स्वर्गातून पृथ्वीवर आले तेव्हा भगवान विष्णूच्या अवतारात, तेव्हा रुक्मिणी आणि भगवान विष्णू आपल्या कक्षेमध्ये होते. तेव्हा ते जे काही स्वर्गातून पारिजातचे फुलांची हार घेऊन भगवान कृष्णाकडे आले तेव्हा ती हार रुक्मिणीला दिली. मग ती हार पाहून भगवान श्रीकृष्णाची दुसरी पत्नी सत्यभामा तिला आवडली आणि ते झाडच त्याला
मागितली. भगवान कृष्णाकडनं ते झाडच मला हवं आहे म्हणून ती हट्ट करू लागली. मग त्या भगवंतानी सत्यभामासाठी ते झाड मागण्यासाठी भगवान इंद्राकडे स्वर्गामध्ये गेले आणि तो झाड होता भगवान इंद्राच्या घरासमोर. मग भगवंतानी इंद्राला ते झाड मागितलं, पण इंद्राने भगवंताला ते झाड दिले नाही. मग तिथं युद्ध झाले आणि भगवान कृष्ण आणि सत्यभामाने युद्ध केले आणि सगळ्या देवांना पराजित केले आणि मग ते स्वर्गातून झाड इंद्राने पराजित झाल्यानंतर ते झाड सत्यभामाला समर्पित केले. तेव्हापासून ते झाड आपल्या पृथ्वीवर आले. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला द्वापार युगामध्ये, तेव्हापासून हे पारिजातीचं झाड आपल्या पृथ्वीवर आला. आणि ह्या असं मानलं जातं ह्या झाडावरती भगवान विष्णू आणि नारायण साक्षात वास करत असतात. तर ह्या दिवशी आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं म्हणून एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि स्पर्श करून नमस्कार करून यायचा आहे. आता दुसरं झाड आहे उंबराचं झाड. उंबराच्या झाडाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. ज्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला आपला उंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करून यायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा करून आपण उंबराच्या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे. ह्या उंबराच्या झाडाला सुद्धा माता लक्ष्मीचं वरदान आहे. ज्या वेळेस भगवान नृसिंह अवतार घेतले तेव्हा त्या हिरण्यकश्यपाचा त्या नखाने त्यांचं वध केला. तेव्हा त्या राक्षसाची त्या नखामध्ये खूप वाईट एनर्जी शरीरामध्ये गेली आणि भगवान खूप असे तांडव करू लागले. तेव्हा माता लक्ष्मीला चिंता पडली की ह्यांना असं भगवान नारायणला शांत कसं करावं. तेव्हा उंबराचे जे काही फळं होते ते आणले आणि त्या फळामध्ये त्यांचे नख असे घुसवले आणि म्हणून त्यांनी शांत झाले आणि तेव्हापासनं त्या माता लक्ष्मीने त्या फळामुळे भगवान विष्णूचा क्रोध शांत झाला. म्हणून माता लक्ष्मी त्या उंबराला वरदान दिलेलं आहे की जे कोणी ह्या झाडाची पूजा करेल आणि अखंड दिवा लावेल, स्पर्श करेल, त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही निघून जाणार नाही. असं म्हणून त्या उंबराच्या झाडाला सुद्धा माता लक्ष्मीचं वरदान भेटलेलं आहे. तर नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन धान्य अखंड राहावं म्हणून उंबराच्या झाडाचीही आपल्याला 11 प्रदक्षिणा आणि उंबराचं जे 3 फळं लाल कलरचे 3 फळं आणून लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवल्याने सुद्धा धन आपल्या घरामध्ये कमी पडत नाही अशी मान्यता आहे. तर आता दुसरं झाड म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये तुळशी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. ह्या तुळशीच्या रोपामध्ये सुद्धा माता लक्ष्मीचं वास आहे. माता लक्ष्मी अखंड या तुळशीमध्ये वास करत असते. तुळशी मातेला स्पर्श करून एक शुद्ध तुपाचा लावून विनंती करायची आहे की आपल्या घरामध्ये कधीही धान्य कमी पडू नये. तर ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती. माझी माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर माझी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढची जी माहिती मी सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. धन्यवाद. शुभ दिवस जाओ सगळ्यांचा.